हाय, नमस्कार. काय म्हणायचं? हॅपी वटसावित्री की शुभ वटसावित्री? काही नाही. सांगायचं म्हणजे वटसावित्रीच्या आपण बायका 50-60 वर्षापूर्वीच्या, 70 वर्षापूर्वीच्या, 100 वर्षापूर्वीच्या ज्या वडाला सत्यवानाला सावित्रीने आणलं, ही एक भावना धरून मनात, त्या आपल्याही सत्यवानासाठी वडावरला पूजा करतात, वडाचे फेऱ्या मारतात, धागा गुंडाळतात. एक ह्या आपल्या भावना किंवा ही आपली एक समज, अंधश्रद्धा नाही म्हणणार, हे जे आपलं प्रेम. आणि आता जे जे सियाने केतनला कड्यावरून ढकलून दिलं वगैरे, आता काय राहिले हो? सावित्री, सत्यवान, वडाची पूजा, हे काय राहिलं आहे का? काहीच राहिलेलं नाही. प्रेमच राहिले नाही. तू करतोस तर मी करते, मी करते, तू करणार आहेस तर मी करतो, अशा भावना आहेत. तू केलंस तर मी. काही पूजायला मिळालं तर त्यांना जीवाला लागतो की आज मला पूजा करायला मिळालं नाही किंवा मला जमलं नाही. मग तुम्ही सांगा, ही मुली कशा हो? इतकं कसं? अहो, नव मॅरेज करतायत, धावून पळून आई वडिलांना अक्षरशः त्रास देऊन पिळून जात. ती काय आहे तो मुलं? काय अगदी म्हणजे बायकोला राणीसारखं ठेवतायत की जी मुलगी आई वडिलांना फसवून गेली आहे ती अगदी नवऱ्याला देव मानते? काय करतायत? लग्न होऊन पण तू मैच करतायत. मग हे कुठलं प्रेम आहे तुमचं? जर तुम्ही आईवडिलांना इतका त्रास देऊन जर तुम्ही धावत असाल आणि नंतर तुम्ही असे वागत असाल, तर हे प्रेम आहे का तुमचं? एखाद्याच्या मुलाचा म्हणजे एखाद्याचा एक बिचारा एक वारस आहे, त्या आईवडिलांचा आधार आहे, त्या बहिणीचा भाऊ आहे, आणि त्याला मारायला तुम्ही अजिबात मागे पुढे बघत नाही. ट्रेनमध्ये जात आहे, ट्रेनमध्येही तेच करताय. जरासा तुमचा इगो हर्ट झाला तुम्ही मारताय. अहो, घरी त्याची कोणी वाट बघणारं असतं. नुकतंच कळवतं, हां मी जवळ आलो आहे, आता मी येतो आहे 10 मिनटात किंवा 15 मिनटात. आणि अशा वेळेला नंतर त्याच्या बायकोला किंवा त्याच्या कुटुंबियांना अशी काही बातमी गेली तर कसं त्यांनी जगायचं? हे काय चाललं आहे? कसले संस्कार आहे ते? त्यामुळे आता हे सण वार काय, जे काय आमच्यासारख्या पिढीला साजरे करता येतील त्यांनी करायचं, बाकी काही नाही. हे काही संस्कार आईवडिलांचे नाही आहे. हे संस्कार आईवडिलांचे नाही आहेत. आता आईवडील संस्कार काही कितीही केले तरी त्यांना भरपूर मीडिया पडलेलं आहे, भरपूर ज्ञान बाहेर त्यांना एका बटनच्या क्लिकवरती मिळतं आहे. ते कशाला एवढा विचार करतील? असो, हा काय आज वटसावित्री म्हणून मी ह्याच्यावरती बोलले, कारण ही गोष्ट खूपच, काय ही मुलं प्रेमात काय एकमेकाला मारण्याचं करतात ना, खूप दुःखदायक आहे. तुम्ही म्हणाल आपण ह्याला काय करणार नाही, आपण ह्याला नाही करणार, काही नाही करू, काही नाही शकत नाही, करू शकतो आपण. आपल्या मुलांवरती कुठली एक जिम्मेदारी टाकताना किंवा कुठलं म्हणजे काही आपण काहीही त्यांना करायला सांगताना त्यांना हे पटतंय का, त्यांच्या मनाच्या विरुद्ध नाही आहे ना, हे अगदी पडताळून पहा. कारण त्याशिवाय मुलं अशी पाऊल नाही उचलणार. तुम्हाला तुमची मुलं समजली ना, तर तुम्ही 2 पावले मागे या. तिसऱ्याचं नुकसान होण्यापेक्षा तुम्ही मागे या आणि मुलांना समजून घ्या. मुलांना समजून घेण्याचं म्हणजे अतिशय झालं आहे की मुलं काहीही करतायत आणि आपल्याला नुसतं समजून घ्यायचं आहे. आता वटसावित्रीची पूजा दाखवते तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे मी खिचडी केली. खिचडी सगळेच करतात, पण मी मसाल्याची खिचडी केली. कशी ती आपण बघूया. चला, थोडी वेगळी. आंबा घ्यायचा, गरे घ्यायचे, फुलं घ्यायची, मणी ओवून घ्यायचे, 5-5 मण्यांची ओवून घ्यायचे आणि असं सगळं ताट भरायचं. केळी, आंबा वगैरे जी फळं अवेलेबल असतील ती घ्यायची. काही असं हे हवंय ते हवंय असं अगदी नाही. वाणामध्ये करंडा फणी घ्या. आता दिवा अगरबत्ती केली. कुठल्याही पूजेला सुरुवात करायच्या आधी दिवा लावायचा असतो. अगदी आपले नेहमीचे देवघरात पूजा करत असाल ना, तरीही दिवा अगरबत्ती करायची.
वडाला पाणी घालायचं, हळद कुंकू घालायचं आणि वाण ठेवून नमस्कार करायचा. तसेच सुनबाईंनी पण आमच्या पूजा केली. आणि जे आपण करंडा फणी वगैरे ते पाकिट असतं ते वडाजवळ ठेवायचं. आता आपण बाहेर पुजायला गेलो तर तिथे वडाजवळ, आता घरी पुजतोय तर घरात कुंडीजवळ ठेवायचं. नंतर देवाला वाण द्यायचं आणि आपल्या नवऱ्यांना द्यायचं. जे मणी आपण ओवलेले असतात ते गळ्यात बांधून घ्यायचे. आता ही खिचडी रात्री साबुदाणे भिजत घातलेले, पाणी म्हणजे फक्त साबुदाण्यांच्या वरती येईल एवढंच पाणी ठेवलेलं. सकाळी छान आपले साबुदाणे फुलून आले. आता त्याच्यात मीठ घातले, बघा कसे नरम झाले. आणि थोडी साखर घातली. तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि ते मिक्स करून घेतलं. आता आपण बटाटे त्याच्यामध्ये बटाटे उकडून घाला, नाही तर असे कापून घातलेत तर खूप छान लागतात. कापून घाला. आता मिरची 3 मिरच्या घेतलेल्या, 1 काढून ठेवली, कारण आपल्याला मसाल्याची खिचडी बनवायची. पूर्णपणे नाही मिरची घातली तरी चालेल, पण मिरचीचा खिचडीला स्वाद पण चव थोडी वेगळी असते मिरचीची पण, त्यामुळे मिरचीही घ्यायची, एखादी तरी घ्या. कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घ्यायची. जर उपवासाला खात असाल तर, नाही तर नका घेऊ. आता ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि कढई ठेवायची. कढईमध्ये हा मसाला आपल्याला वापरायचा आहे. या मसाल्याची आपल्याला खिचडी बनवायची आहे. आणि हे शेंगदाणे आहेत, ते पण व्यवस्थित घ्या. शेंगदाण्याचं कूट आहे ते घ्या चांगलं. आता आपण कढई ठेवली, त्याच्यामध्ये तूप घातलं. तुपामध्ये आता आपण बटाटे चिरले ते घ्यायचे. ते छान फ्राय करून घ्यायचे. बटाटे ते आधीच फ्राय करून घेतले की बाजूला काढून ठेवायचे. बटाट्यामध्ये पण आता थोडं मीठ घालायचं, म्हणजे थोडी बटाट्याला टेस्ट येईल. कारण बटाटा फ्राय झाल्यानंतर आपण तो काढून ठेवायचा आहे. नाही काढला तरी चालेल, पण त्याला चांगलं शिजू द्या, फ्राय होऊ द्या चांगलं तुपामध्ये. असा बघा लालसर होत आला बटाटा की थोडा चमच्याने दाबून बघायचा की शिजलाय का, छान फ्राय झालाय का. असे फ्राय करून बटाटे घेतले ना खिचडीमध्ये तर आणखीन छान लागतात. आता आपण बटाटा काढला आणि 2 चमचे जिरं घालूया. कढीपत्ता, मिरची आपण बारीक चिरली होती ती घातली. आणि नंतर आपण घालायचं आहे आपलं मेन हे मसाला. तेव्हा लक्षात ठेवा तूप जास्त गरम नसावं. आणि लगेच मग तुम्ही साबुदाणे घाला, म्हणजे काय आपला मसाला म्हणजे जळणार नाही. बघा, मसाला करपू देऊ नका, मग चव पूर्ण बिघडणार. तुम्ही बटाटे काढल्यानंतर जर तुम्हाला तूप गरमच वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळासाठी, अगदी 1 मिनिटासाठी गॅस बंद करा हवाय तर. आणि छान आता साबुदाणे घालायचे, आपले शेंगदाणे घालायचे आणि छान परतवून घ्यायची मस्तपैकी तुपावरती छान परतले की दाणे दाणे वेगळे होणार. बघा, हा मसाला घालून खरंच खूप छान खिचडी होते. आणि आता आपल्याला वाटलं की आपले पूर्ण साबुदाणे थोडे असे हे झाले पाणीदार, मग वरून आपण आपला बटाटा घालायचा. बटाटा तुम्ही याच्यात वाढवलात तरी चालेल. छान परतून झाली की थोडासा वेळ झाकण ठेवा. बघा, कधी कधी झाकण ठेवल्यावर जर साबुदाणे नवीन वगैरे असतील तर थोडे चिकट होण्याचं हे आहे, पण थोडी फुलण्यासाठी आपल्याला झाकण तर ठेवायलाच हवे. असं सगळं बटाट्याला पूर्ण खिचडी लावून घ्या. त्याचा पूर्ण खिचडीच्या आपल्या मसाल्याचा सगळा स्वाद येऊ द्या. बटाट्यांना पण थोडंसं झाकून ठेवून थोडीशी वाफ द्या मिनिटभरासाठी.
आणि छान बारीक चिरलेली आपण कोथिंबीर आहे ती मस्त वरून घाला, आवडत असेल तर. आणि ज्यांना नसेल आवडत त्यांनी किसलेलं छान ओलं खोबरं घाला आणि पूर्ण परतवा. जरा खाली थोडा वेळ झाला झाकण काढायला, त्यामुळे थोडी खाली. खूप मस्त होते अशी खिचडी, एकदा करून बघा तुम्ही. उपवास आहे असं वाटणारच नाही. छान खिचडी झाली. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी खिचडी एकदा मसाला घालून करून बघा. नमस्कार.